एकदा कोल्हापुरात नांदणीत उभारणार महादेवीसाठी पुनर्वसन केंद्र। नांदणीतील मठाच्या जागेची वनतारा टीम कडून पाहणी। चित्रा वाघ यांचा ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। सर्वोच्च नेत्याने माफी मागितली, तुम्ही कधी मागणार? चित्रा वाघ यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेला सवाल। पुण्यातील पावसाची परिस्थिती नियंत्रणात, अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं आवाहन। सणासुदीच्या काळात जनतेची घरे पाडू नका, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रशासनाला निर्देश। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली, राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे खुले। राधानगरीतून नदीपात्रात 8000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। उजनी धरणाचे 16 दरवाजे 8 फुटांनी उघडले। उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवला। पंढरपूरला महापुराचा धोका वाढला। बेळगावला मुसळधार पावसाने झोडपलं, गोकाक तालुक्यात पुरामुळे जनजीवन विस्कळीत। गोकाक गावातील अनेक गल्ल्यांना ओढ्याचं स्वरूप। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी। गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांवर बंदीचा निर्णय, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।